माझं नाव आयुष प्रशांत वानखडे। मी यावली शहीद इथे राहतो, तालुका जिल्हा अमरावती। मला नीट 2022 मध्ये 720 पैकी 631 मार्क्स आहेत। त्यामध्ये फिजिक्समध्ये 170, केमिस्ट्रीमध्ये 146 आणि बायोमध्ये 315 मार्क्स आहेत। मी 11वी-12वीसाठी ललित ट्युटोरियल्स इथे होतो। कारपंटे सरांनी फिजिक्स असं शिकवलं कधी कठीण वाटलंच नाही। ते ट्रिक्स सांगत होते प्रत्येक याच्या फॉर्म्युल्यासाठी, लक्षात राहण्यासाठी। ते प्रॅक्टिकली शिकवत होते, डे टू डे लाईफमधले एक्झाम्पल देत होते। प्रत्येक गोष्टीला ते डेली लाईफसोबत रिलेट करत होते, त्यामुळे ते जास्त समजत होतं। बायोमध्ये तर NCERTचा आहे, आधी NCERTला आणि त्यानंतर पण काही एक्स्ट्रा शिकवत होते सर, तर त्यामुळे पण खूप फायदा झाला। टेस्ट पण खूप चांगल्या काढत होते सर, म्हणजे ते ज्या लेवलचा पेपर यावर्षी नीटचा आला त्याच लेवलचे पेपर बायोचे राहत होते, म्हणून तो कठीण नाही वाटला। तिथे दर दुसऱ्या दिवशी टेस्ट होत होत्या, मी फक्त टेस्टचं करत होतो, तर त्यामध्येच पूर्ण कवर झालं। क्वेश्चनची लेवल आधी पहिल्या टेस्टमध्ये थोडी इझी, नंतर वाढत जाते। फिजिक्ससाठी पहिल्या टेस्टमध्ये जास्त थिअरी क्वेश्चन राहत होते, नंतर मग न्यूमेरिकल्स। मला बायोमध्ये तिथे क्लासच्या टेस्टमध्ये खूप कमी टाईम लागत होता, पण इथे 1 तासापेक्षा जास्त टाईम लागला। क्वेश्चन्सची लेवल जे टेस्टमध्ये इथच्या टेस्टमध्ये राहत होती ते जवळपास सेमच होती। स्टेटमेंट टाईम क्वेश्चन्स, असर्शन रिझन्स इथं पण राहत होते, म्हणून जास्त काही वाटलं नाही बायोमध्ये। फिजिक्सचा पेपर तर याच्यापेक्षा खूप इझी आला होता, आणि केमिस्ट्रीची लेवल पण सेम होती। बाबाच्या मित्राची मुलगी होती, ती 2016ला तिथेच होती, आता कूपर हॉस्पिटलला आहे। त्यांच्या माध्यमातून मला कळले, मी ललित ट्युटोरियल्स इथे इन्क्वायरी केली आणि ॲडमिशन घेतली। ऑनलाईनमध्ये स्वतःची सिरियसनेस कमी राहते, मार्क्स कमी मिळत होते, ऑफलाईनमध्ये ते वाढले। तसं काही बाकी डिफरन्स नाही वाटला, लाईव्ह क्लासेस होते म्हणून, नाही तर बाकी जागी रेकॉर्डेड लेक्चर होते। तर ते मी माझ्या गावातून गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये जाणारा पहिला MBBSचा विद्यार्थी आहे। आनंद वाटतो, पण आम्हाला गरीबाला हे कळत नाही काय त्यात, म्हणजे भरपूर मार्क भेटले म्हणून हे आता लोक म्हणते चांगला विषय, म्हणजे चांगला झालं भाव आहे, म्हणून मी सरले म्हटलं बाबा आता समोर खर्च आहे काय आपल्याला, हां आपल्या मजुरीच्या हिशोबाने खर्च पाला का ना। सर म्हणजे नाही, आता आपल्याला काही खर्च नाही म्हणे, जेवढा तुम्ही आपल्याला खर्च केला तेवढाच खर्च आहे, त्याच्यापेक्षा कमी येते म्हणजे आपल्या साहेबांनी सरची म्हणजे आहे। भारतात तुकडोजी महाराजांचं म्हणजे जन्मस्थान ओळखले जाते। आम्ही त्या गावातले जन्माला आलेलं लेकरं आणि माझा मुलगा, म्हणजे आमच्या हे लय मोठी पुण्याची गोष्ट आहे। आता संध्याच्या गावात आम्ही जन्माला आलो आणि आमच्या गावातून पहिला मुलगा MBBSला चालला, हे अभिमानाची एक गोष्ट आहे, आणि आमच्या गरिबासाठी तर लयच आहे। माझं नाव अर्चना प्रशांत वानखडे, यावली शहीदला राहते, मी गृहिणी आहे। हा माझा मुलगा आयुष प्रशांत वानखडे, नीटमधून मार्क्स चांगले मिळाले याला 631 720 पैकी। आणि याचा स्वभाव म्हणजे आम्ही पहिल्यापासूनच इंग्लिश शाळेमध्येच टाकलेला आहे, याला नांदगावला होता हा शिकायसाठी। स्वभाव गरीब आणि शांत, त्याला असं खेळणं वगैरे आवडते, पण जास्त अभ्यासाची आवड होती त्याला। तसं जास्त कोणासोबत बोलणं वगैरे नाही, काही नाही, फक्त अभ्यास करायचा। आणि 10वीला पुलगावला होता, 8वी ते 10वीपर्यंत मिलिटरी स्कूलमध्ये। तिथे त्याला फर्स्ट मिळाला, मेरिटमध्ये आलेला आहे तो तिथून। आणि MBBSला जाणारा हा पुलगावमधूनही पहिलाच विद्यार्थी आहे, आमच्या यावली शहीदमधूनही हा पहिलाच विद्यार्थी आहे। यावली शहीद हे तुकडोजी महाराजचं जन्मस्थान आहे, इथून MBBSला जाणारा हा पहिला विद्यार्थी आयुष वानखडे। त्या सरांविषयी खूप सांगत होता, हा असा खूप शिकवते म्हणे, लक्ष देते असं। आता ऑनलाईन क्लास सुरू होते तेव्हा पण मी याच्याकडे लक्ष दिलं, क्लास करत आहे नाही करत आहे, मीटिंगला मीच अटेंड करायची, हे शेतात जायचे, त्यावर मी लक्ष दिलं भरपूर। याला फोन वगैरे करून सरांचं कसं टीचिंग आहे, काय आहे, बाकीचे सर कसे शिकवतात, ते यांनी सांगितलं की टीचिंग चांगलं आहे, शिकवते वगैरे व्यवस्थित। अभ्यासही करत होता हा, फक्त रूममेटचा थोडासा प्रॉब्लेम होता, तर त्याने ते कव्हर केलं। तिथे 3 जण होते रूममध्ये, त्यांचे अकोल्याचे घरमालक खूप त्याला प्राधान्य देणारे होते, ते चांगले मिळाले। आणि त्याची प्रबळ इच्छाशक्ती आणि अभ्यास करणारा हा मुलगा, त्याच्यामुळेच तो पुढे गेला। पहिल्यापासून त्याचं मन होतं की बा मी डॉक्टरच होणार आहे म्हणून, लहानपणापासून विचारत होतो तू काय बनणार आहे, तर डॉक्टर। आमची इच्छा नव्हती, पैसे नव्हते, पण त्याने अभ्यास केला, पर्सेंटेज मिळवले, त्यामुळे ते जमलं त्याचं।